तर चौथ्या चॅप्टरमध्ये सस्पेन्शन सिस्टीम, नंतर सोर्स ऑफ व्हायब्रेशन. सोर्स ऑफ व्हायब्रेशन लिहिलं नसेल तर हे बरोबर स्क्रीनशॉट मारा आणि लिहून टाका. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ सस्पेन्शन सिस्टीम. क्लासिफिकेशन ऑफ स्प्रिंग आपण लिहिलेलं नाही आहे, तुम्हाला फोटो पाठवलेला आहे, तर तुम्हाला पण पाठवतो फोटो. ते फोटोमधनं लिहा क्लासिफिकेशन ऑफ स्प्रिंग. लिव्ह स्प्रिंग केलेली आहे. लिव्ह स्प्रिंगची डायग्राम पुस्तकातनं काढायची. ट्रान्सफर लिव्ह स्प्रिंग, उलटं लिव्ह स्प्रिंग जो आहे तो. त्याच्यानंतर हेल्पफुल स्प्रिंग. हेल्पफुल स्प्रिंगमध्ये एक एक्स्ट्रा लिव्ह स्प्रिंग असते ती, बरोबर. नंतर कॉईल स्प्रिंग. नंतर इंडिपेंडंट सस्पेन्शन सिस्टीममध्ये 4 प्रकार आहेत, त्यातले आपण 2 केलेत. एक म्हणजे विशबोन टाईप इंडिपेंडंट सिस्टीम आणि नंतर दुसरं मॅकफर्सन स्ट्रट टाईप इंडिपेंडंट सिस्टीम. हे दोन्ही आपण केलेले नाही आहेत. हे केलेलं नाही, हे करायचं नाही, काढून टाका डायरेक्ट. ट्रेलिंग लिफ्ट टाईप आणि वर्टिकल गाईड हे नावं फक्त पाठ करायचे, कारण तुम्हाला टाईप्स ऑफ सस्पेन्शन सिस्टीम जर विचारतात तेव्हा तुम्हाला हे दोन्ही नावं माहिती पाहिजे. नंतर एअर सस्पेन्शन सिस्टीम केलेलं आहे आणि पिस्टन टाईप सस्पेन्शन सिस्टीम पण केलेलं आहे. पिस्टन टाईप एअर स्प्रिंग, बरोबर. बाकी नंतर काय नंतर तुमचा आला शॉक ऑब्झर्वर. शॉक ऑब्झर्वर आपण केलेलं आहे पूर्ण, त्या डायग्राम पण आहे. नंतर व्हील्समध्ये 2 प्रकार आहेत, वायर डिस्क आणि अलॉय. वायर आणि डिस्क आपण केलेलं आहे, बरोबर. नंतर अलॉय केलेलं नाही आहे. टायर्सची माहिती लिहिलेली आहे. ट्यूब टायर, ट्यूबलेस टायरचा डिफरन्स केलेला आहे आपण. ही डिफरन्स टाईप त्याच्यामध्ये आपण हे पण लिहिणार ऑन द बेसिस ऑफ प्रेशर, हे पण करायचं. त्याच्यानंतर काय स्पेसिफिकेशन ऑफ टायर आहे. टायर्स अफेक्टिंग लाईफ आहे. हा प्रश्न महत्त्वाचा आहे तुमचा. टायर वेअर कशामुळे होतं आणि त्याचे उपाय. नंतर व्हील अलाइनमेंट. व्हील अलाइनमेंट प्रश्न वेगळा असतो, व्हील बॅलन्सिंग प्रश्न वेगळा असतो. व्हील अलाइनमेंटमध्ये आपण काय करतो, फक्त त्याच्यामध्ये आपण जे अँगल आहेत ते सगळे चेक करतो. म्हणजे ते व्हील अलाइनमेंटमध्ये 3 गोष्टी असतात. बॅलन्सिंग ऑफ व्हीलमध्ये काय असणार, आपण सगळे अँगल चेक करणार. हेवी स्पॉट आहे का नाही ते बघणार. हेवी स्पॉट असेल तर तो रिमूव्ह करणार. रिमूव्ह करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात, व्हील बॅलन्सिंग म्हणतात, बरोबर. त्याच्यानंतर इन्फ्लेशन टायरचं आहे का नाही व्यवस्थित ते चेक करणार आणि ब्रेक सिस्टीम आपली बरोबर आहे का नाही ते चेक करणार. हे 3 गोष्टी कशात असतात, व्हील अलाइनमेंटमध्ये असतात. व्हील बॅलन्सिंगमध्ये काय लिहिलं आपण, पहिला पॉईंट लिहिला व्हील अलाइनमेंटचा. व्हील अलाइनमेंट म्हणजे बाबा काय, व्हेरियस हेवी स्पॉट फाइंड करणे आणि तो प्रॉब्लेम शोधणे. आणि व्हील बॅलन्सिंग म्हणजे काय, तो प्रॉब्लेम आपण जो शोधला आहे तो प्रॉब्लेम रिमूव्ह करणे म्हणजे व्हील बॅलन्सिंग, कळलं. नंतर व्हील बॅलन्सिंगमध्ये 2 प्रकार आहे, स्टॅटिक बॅलन्सिंग आणि डायनॅमिक बॅलन्सिंग. स्टॅटिक बॅलन्सिंगमध्ये काय असतं, आपलं चाक आपण या शाफ्टला लावतो, हाताने गोल फिरवतो. आपल्याला हाताने गोल फिरवलं कळलं की आपला हेवी स्पॉट इथं तयार झाला आहे. आपण तेवढ्याच वजनाचं इकडच्या अपोजिट साईडला वजन लावणार आणि एकाच लाईनीत लावणार. हे झालं स्टॅटिक बॅलन्सिंग. डायनॅमिक बॅलन्सिंग म्हणजे काय, जेव्हा आपलं गाडीचं चाक फिरत असेल, असं नाही की तुमचं गाडी स्टॅटिक बॅलन्स झालं की डायनॅमिक बॅलन्स पण होणारच, असं नाही. मग आपला पहिला पॉईंट तोच लिहिलेला आपण की इट इज नॉट नेसेसरी दॅट इफ व्हील इज स्टॅटिकली बॅलन्स देन इट मस्ट बी डायनॅमिकली बॅलन्स. तुमची गाडी जर चाक स्टॅटिकली बॅलन्स जर असेल तर असं नाही की तुमचं गाडीचं चाक डायनॅमिकली पण बॅलन्स असणार, असं नाही. मग आपण तो पॉईंट लिहिला पहिला. नंतर आपण काय केले की शाफ्ट तुमची टायर तुम्ही या शाफ्टला लावले, आपण गोल फिरवले मशीनच्या साहाय्याने. मशीनवरून आपल्याला कळाले की आपला प्रॉब्लेम कुठं झाला आहे, हेवी स्पॉट इथं तयार झाला आहे. मग आपण तेवढ्याच वजनाचं वेट लावणार, पण कसं, अपोजिट डायरेक्शनला. म्हणजे वरती असेल तर खाली, हे वरच्या साईडला आहे ना, हे खालच्या साईडला आहे. आणि अपोजिट प्लेनला लेफ्ट साईडला असेल तर राईट साईडला. हे म्हणायचं डायनॅमिक बॅलन्सिंग. एवढं आपण केलेलं आहे. हे ट्यूब टायर ट्यूबलेस टायरचा डिफरन्स केलेला आहे आणि हे तुमचं डिस्क व्हील केलेलं आहे, बरोबर. ज्या डायग्राम याच्यामध्ये नाही आहेत त्या डायग्रामचा तुम्हाला फोटो पाठवलेला आहे. फोटोमध्ये बघा आणि त्या जागेवरती ते डायग्राम काढा. पहिलं चॅप्टर घ्यायचं. फर्स्ट चॅप्टर जरा लिंक लागेल ना तुमची, ते असं इकडचं तिकडचं इकडं झालं आहे सगळं. आता तुम्हाला एक PDF पाठवतो मी. त्या PDF मध्ये आहे ना चॅप्टर चालू ॲटोमोबाईल, इंट्रोडक्शन ऑफ ॲटोमोबाईल. त्यातला पहिला तुम्हाला क्वेश्चन कसं विचारतात, सॅम्पल पेपरमध्ये तुम्हाला विचारलं आहे क्लासिफिकेशन ऑफ ॲटोमोबाईल किंवा क्लासिफिकेशन ऑफ ॲटोमोबाईल बॉडीज. ॲटोमोबाईल बॉडीजचे प्रकार सांगा असं विचारलं आहे तुम्हाला. आता मी काही लिहिलेलं नाही, ते डायरेक्ट तुम्हाला फोटो पाठवलं आहे. हे पूर्ण असं लिहून टाकायचं.
विथ रिस्पेक्ट टू यूज म्हणजे यूजनुसार म्हणजे कोणत्या कोणत्या गाड्यात आपण वापरतो. मोपेड्स म्हणजे त्या लुना होत्या त्या. स्कूटर, मोटरसायकल, 2 व्हीलर, 3 व्हीलर, 4 व्हीलर, बस, ट्रक, ट्रेलर. बरोबर. हे नाही लक्षात राहिलं गुड्स कॅरियर, ट्रान्सपोर्ट व्हेकल त्याविषयी सोडून सरळ सरळ काय लिहिणार मोपेड्स. म्हणजे मोपेड्स पण लक्षात नाही राहिलं काय लिहायचं सरळ सरळ इथं लुना LUNA. कळलं. लुना, स्कूटर, मोटरसायकल किंवा इथं पण काय लिहिणार 2 व्हीलर, 3 व्हीलर, 4 व्हीलर, बस आणि ट्रक. हां. अकॉर्डिंग टू द कॅपॅसिटी हेवी ट्रान्सपोर्ट व्हेकल, लाईट ट्रान्सपोर्ट व्हेकल. जड वजनाच्या गाड्या, हलक्या वजनाच्या गाड्या. नंतर अकॉर्डिंग टू द फ्युएल यूज पेट्रोल व्हेकल, डिझेल व्हेकल, CNG, LPG आणि सोलर व्हेकल. अकॉर्डिंग टू द मॅन्युफॅक्चरिंग हे करायचं नाही. हा पॉईंट डायरेक्ट कॅन्सल आहे. अकॉर्डिंग टू द व्हील अँड ॲक्सल तुमचे व्हील किती आहेत 2 व्हीलर, 3 व्हीलर, 4 व्हीलर. वरचंच पॉईंट परत खाली आलं आहे. हे यूजनुसार आहे आणि व्हीलनुसार पण तेच आलं आहे, दुसरं काही वेगळं नाही. त्याच्यानंतर 6 व्हीलर, मल्टी व्हीलर. अकॉर्डिंग टू विथ रिस्पेक्ट टू ड्राईव्ह तुमची कशी आहे. मग ड्राईव्ह आपण कोणत्या कोणत्या बघितलेल्या आहे. फ्रंट ॲक्सल, फ्रंट व्हील ड्राईव्ह, रिअर व्हील ड्राईव्ह, 4 व्हील ड्राईव्ह. बरोबर. अकॉर्डिंग टू द सिटिंग पोझिशन म्हणजे काय राईट हँड ड्राईव्ह आहे का लेफ्ट हँड ड्राईव्ह आहे. उजव्या साईडला स्टेअरिंग आहे का डाव्या साईडला स्टेअरिंग आहे. हे पुढचं काहीच लिहायचं नाही. ऑल इंडियन व्हेकल्स, मोस्ट ऑफ द अमेरिकन व्हेकल्स ते नाही. नुसतं काय लिहिणार राईट हँड ड्राईव्ह, लेफ्ट हँड ड्राईव्ह. अकॉर्डिंग टू ड्रायव्हिंग ॲक्सल फ्रंट व्हील ड्राईव्ह, रिअर व्हील ड्राईव्ह, 4 व्हील ड्राईव्ह. फ्रंट व्हील ड्राईव्हचा अर्थ काय की तुमची पुढची चाकं पॉवर देतात. रिअर व्हील ड्राईव्ह म्हणजे काय तुमची मागची चाकं पॉवर देतात. आणि 4 व्हील ड्राईव्ह म्हणजे काय तुमची चारही चाकं काय देतात पॉवर देतात. विथ रिस्पेक्ट टू सस्पेन्शन सिस्टीम आत्ता आपण सस्पेन्शन सिस्टीम बघितलेलं आहे 4थ्या चॅप्टरमध्ये. कन्व्हेन्शनल सिस्टीम म्हणजे कोणती होती लिप स्प्रिंग जर वापरते कन्व्हेन्शनल सस्पेन्शन. आणि इंडिपेंडंट सस्पेन्शन म्हणजे कोणती होती कॉईल स्प्रिंग. इंडिपेंडंट म्हणजे कोणती कॉईल स्प्रिंग. किंवा आपण जे वेगवेगळे सस्पेन्शन सिस्टीम बघितले ना मॅक पर्सन स्ट्रट, विशबोन टाईप 4थ्या चॅप्टरमध्ये जे आत्ता आपण बघितले ते कोणते सगळे इंडिपेंडंट. त्याच्यानंतर विथ रिस्पेक्ट टू ट्रान्समिशन कसं होते कन्व्हेन्शनल होते, सेमी ॲटोमॅटिक होते का ॲटोमॅटिक होते. कन्व्हेन्शनल म्हणजे जुन्या पद्धतीने म्हणजे त्याच्यामध्ये काहीच नाही साधंसुधं क्लच असणार, गिअरबॉक्स असणार, डिफरन्शियल असणार सगळं. सेमी ॲटोमॅटिक म्हणजे वेगवेगळ्या आता नवीन गोष्टी आल्या दुसऱ्या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहे. ओव्हर ड्राईव्ह आहे, नंतर सेंट्रिफ्युगल क्लच वेगवेगळ्या गोष्टी आल्यात नवीन, पॉवर ट्रेन आहे. त्या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपण काय करणार आहे आपलं जे ट्रान्समिशन आहे ते आपण ॲटोमॅटिक पण केले आणि सेमी ॲटोमॅटिक पण केलेलं. म्हणजे आपल्याला जे गिअर आपण जे टाकायला लागतो ना तो टाकायला लागणार नाही. आता डायरेक्ट काय होते ॲटोमॅटिक पण गिअर पडतात. मग विथ रिस्पेक्ट टू ट्रान्समिशन त्याचा अर्थ तो आहे. हे कन्व्हेन्शनल म्हणजे जुन्या पद्धतीचं आहे. सेमी ॲटोमॅटिक तुम्ही गिअर टाकता येत का ॲटोमॅटिक तुम्ही गिअर टाकता येत. नंतर अकॉर्डिंग टू द फिटिंग ऑफ द इंजिन तुमचं कुठं आहे पुढच्या साईडला आहे, मागच्या साईडला आहे, इंजिन क्रॉसवाईज आहे, बस चॅसिससारखं आहे का इंजिन फिटेड ॲट सेंटर आहे. असे तुमचे काय आहे 5 प्रकार आहे. इंजिन ॲट फ्रंट, इंजिन ॲट बॅक, इंजिन फिटेड इन फ्रंट बट क्रॉसवाईज. इंजिन पुढच्या साईडला आहे पण काय आहे साईडला आहे. बस चॅसिस म्हणजे अर्धं पुढं अर्धं आतमध्ये. आणि इंजिन फिटेड ॲट सेंटर ऑफ चॅसिस इंजिन कुठे आहे सेंटरला आहे. याचे तुमचे प्रकार याच्यातले तुम्ही 8 प्रकार कमीत आले पाहिजे कारण हा प्रश्न तुम्हाला 4 मार्कासाठी विचारतात. नुसते टाईपची माहिती द्यायची आहे. कमीत याच्यातले 8 टाईप म्हणजे कोणते 8 हे विथ रिस्पेक्ट टू यूज, विथ रिस्पेक्ट टू कॅपॅसिटी, विथ रिस्पेक्ट टू फ्युएल. आता हे मी गोल केले म्हणजे हे तुम्ही लक्षात ठेवणार आहे. कळलं का तुमच्या लक्षात ठेवण्यासाठी काय मेन आहे हे मेन आहे की बाबा यूजनुसार, कॅपॅसिटीनुसार, फ्युएलनुसार, नंबर ऑफ व्हील्सनुसार, ड्राईव्हनुसार, सस्पेन्शन सिस्टीमनुसार, म्हणजे ट्रान्समिशन सिस्टीमनुसार असं लक्षात ठेवायचं. ते लक्षात राहिले की बरोबर खालचं आठवतं. कळलं. त्याच्यानंतर तुम्हाला विचारतात व्हेइकल लेआउट काढा, बॉडी व्हेइकल ऑफ ऑटोमोबाईल काढा. अशी डायग्राम काढायची. काय काय दिसतं याच्यामध्ये बघा. हा तुमचा रॅडिएटर फॅन आहे, रॅडिएटर फॅन आहे. नंतर इथे तुमचं काय आहे इंजिन आहे, नंतर तुमचा क्लच आहे, नंतर तुमचं हे काय आहे गिअरबॉक्स आहे. इंजिन आणि गिअरबॉक्सच्या दोघांच्यामध्ये काय असतं क्लच असतो. क्लच दाबला की आपलं काय होतं पॉवर कट होती, आपल्याला गिअर टाकता येतो. बरोबर का नाही. इंजिन आपल्याला डिसएंगेज करण्यासाठी क्लच दाबायला लागतो. जर इंजिन गिअर टाकण्यासाठी आपण क्लच दाबलाच नाही तर गिअर पडणार नाही. ते आपले पडतात ते नाही काय पण आवाज येतो त्याने.
असं काय होतं, आपला खडखड खडखड आवाज येतो. जर व्यवस्थित स्मूथली जर तुम्हाला गिअर टाकायचं असेल तर काय करावं आपल्याला लागतं, क्लच पूर्ण दाबावा लागतो. त्याच्यानंतर तुमचा हा युनिव्हर्सल जॉईंट आहे. युनिव्हर्सल जॉईंट तुम्हाला अँग्युलर काय करतो, डिस्प्लेसमेंट देतो. म्हणजे अँग्युलर तुम्हाला पोझिशन चेंज होते तेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम होऊ नये. कारण आपल्याला इकडची पॉवर कुठं ट्रान्सफर करायची आहे, चाकाला ट्रान्सफर करायची पूर्ण. मग आपल्याला युनिव्हर्सल जॉईंट काय काम करतं, वेगवेगळे अँगल देण्याचं काम करतं. नंतर तुमचा हा प्रोपेलर शाफ्ट आहे. स्लायडिंग जॉईंट म्हणजे काय, तुमचं गाडीचं चाक कधी खड्ड्यात गेलं तर हा तुमचा शाफ्ट जर रिजिड असेल तर काय होणार, हा तुटून जाईल, बरोबर का नाही. हा याच्या आतमध्ये स्लाईड व्हायला पाहिजे, म्हणून इथं तुम्ही कोणता जॉईंट केला आहे, स्लायडिंग जॉईंट केला आहे. हा जर स्लाईड झाला नाही, हा जर असा जागेवरती जर हल्ला नाही, हा जर पूर्ण एकच असेल नाही का, रिजिड असेल, एकच शाफ्ट आहे, तर ते पोझिशन चेंज करू शकता. खड्ड्यामध्ये आले की असं तर फाकला पाहिजे ना, तर फाकेल का, नाही भागणार, ते डायरेक्ट तुटून जाईल जागेवरती, गाडी तुमची पुढंच जाणार नाही. फाकेल म्हणजे असं एकाच्या आतमध्ये, जसं आपलं पवन हे कसं असतं रंगपंचमीचं आपलं काय रे, माहिती दे, असं खालीवर एकाच्या आत एकमध्ये. हे समजा जर हा शाफ्ट जर हा आहे तर दुसरं शाफ्ट कसं आहे, शॉक ऑब्झर सारखं असं 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 ते काय होतं आहे, हां पार्टच म्हणतो त्याला, बरोबर. असं ते स्लाईड होणार आहे, बरोबर. त्याला म्हणायचं स्लायडिंग जॉईंट. नंतर परत युनिव्हर्सल जॉईंट आहे. इथं पण युनिव्हर्सल जॉईंट आहे, इथं पण युनिव्हर्सल जॉईंट आहे. त्याच्यानंतर तुमचा हा डिफरन्शियल आहे. इथं तुमचं भूताचे चित्र असतात ते. आणि नंतर तुमचं काय इथं व्हील्स आहे आणि टायर्स आहे, बरोबर. सगळे कंपोनंट कशाला जोडले ते या चासीसला, बरोबर. चासीस म्हणा किंवा त्याला दुसरं नाव काय असतं, फ्रेम. खरं तर ही काय आहे, फ्रेम आहे, ही चासीस नाही. यांनी नाव दिले चासी, पण ॲक्च्युली नाव काय ते फ्रेम. नंतर तुमचं इथं काय दाखवलं, गिअरबॉक्समधून काय दाखवलं, इथं स्टेअरिंग हे दाखवले, स्टेअरिंग सिस्टीम दाखवली. इथनं स्टेअरिंग आले आणि तुमचं काय आहे, स्टेअरिंग, हे तुमचं स्टेअरिंग मेकॅनिझम आहे, बरोबर. ही अशी डायग्राम काढायची, 4 मार्काला तुम्हाला विचारतात. त्याच्यानंतर तुमचा पुढचा प्रश्न, ही इथं जागा सोडलेल्या आहेत तुम्ही सगळ्याला, त्या कंप्लीट करा. दोन जागाच पहिलं पान सोडलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला विचारतात मेजर कंपोनंट ऑफ ॲटोमोबाईलचे मेजर कंपोनंटची माहिती सांगा आणि प्रत्येकाचं थोडी महत्त्व सांगा काय आहे. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, कारण तुम्हाला 2-2 मार्कासाठी याच्यातल्या सगळ्या गोष्टी विचारणार आहे. मग आता तुम्ही हे मेजर कंपोनंट ऑफ ॲटोमोबाईल करा, सेपरेट करा, किंवा तुम्हाला इथं आपण डायरेक्ट मागं दिलेलं आहे फंक्शन ऑफ इच कंपोनंट, ते करा. दोन्हीचा अर्थ एकच आहे. मला वाटतं हे करूच नका, याची काही गरज नाही. हे आपलं बेसिक आपण आधी घेतलेलं, हे करू नका. मेजर कंपोनंट ऑफ ॲटोमोबाईल विचारलं तर डायरेक्ट काय करायचं, फंक्शन ऑफ इच कंपोनंट ऑफ ॲटोमोबाईल, याच्यातले तुमचे जे पार्ट आहे त्याची माहिती द्या. फंक्शन, फ्रेमचं काम काय, फ्रेम इज द बेसिक मेटॅलिक स्ट्रक्चर ऑन विच व्हेरियस पार्ट्स आर माउंटेड अँड असेंबल. फ्रेम तुमचं काय आहे, डायरेक्ट एका साईडला राहू दे. ही तुमची फ्रेम आहे, बरोबर. या फ्रेमच्या इथं काय आहे, ही संपूर्ण तुमची काय आहे, फ्रेम आहे. या फ्रेमच्या याच्यावरती काय सगळे पार्ट्स माउंट केलेले आहेत आपण, आणि ती कशाची बनलेली आहे, मेटॅलिक स्ट्रक्चरची बनलेली आहे. फ्रेम इज अ मेटॅलिक स्ट्रक्चर ऑन विच व्हेरियस पार्ट्स आर माउंटेड अँड असेंबल. त्याच्यावरती आपण वेगवेगळे पार्ट्स माउंट केलेले ठेवलेले आहेत आणि असेंबल केलेले आहेत. नंतर आपलं काय इंजिन आहे, इट इज इंटरनल कंबशन इंजिन. हे तुमचं इंजिन कसं आहे, इंटरनल कंबशन इंजिन आहे, विच कन्वर्ट्स थर्मल एनर्जी ऑफ फ्युएल. थर्मल एनर्जी म्हणजे फ्युएल गरम झाल्यानंतर त्याच्यापासून, थर्मल म्हणजे काय म्हटलेलं मी तुम्हाला, हीट. थर्मल म्हणजे टेम्परेचर. थर्मल म्हणजे काय, टेम्परेचर. फ्युएल तुमचं गरम झालं, तुमचं जाळलं फ्युएल, की तुमची कोणती एनर्जी तयार होती, थर्मल एनर्जी तयार होती. मग इंजिनचं मेन काम काय असतं, थर्मल एनर्जी कन्वर्ट करायची. कशामध्ये कन्वर्ट करायची, मेकॅनिकल रोटरी एनर्जीमध्ये, मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करणे. नंतर तुमचं क्लचचं काम काय, इंजिन नंतर कोणता पार्ट आहे, क्लच पार्ट आहे. क्लच काय, एंगेज आणि डिसएंगेज करायचं इंजिनला. इट इज कनेक्टेड आफ्टर द इंजिन नंतर तो काय असतो, कनेक्टेड असतो. इट ट्रान्सफर्स पॉवर फ्रॉम इंजिन टू गिअरबॉक्स. हे काय करतं आहे, इंजिनमधनं पॉवर कुठं ट्रान्सफर करते, गिअरबॉक्सला ट्रान्सफर करते, बरोबर. इट इज यूज टू एंगेज अँड डिसएंगेज इंजिन फ्रॉम व्हील्स. या इंजिनला आपल्याला पॉवर पुढं ट्रान्सफर करायची का नाही हे कोण ठरवतं, क्लच ठरवतं. क्लच दाबला की तुमचं काय होतं आहे, इंजिन डिसएंगेज होतं आहे. इंजिन तुमचं काय होतं आहे, त्याचंच फिरते, पुढं पॉवर जात नाही. क्लच सोडून दिला की पॉवर काय होती, पुढं जाते, बरोबर आहे. म्हणजे नॉर्मली जेव्हा गाडी चालू असते तेव्हा कंटिन्युअसली पॉवर काय होते, आपली ट्रान्सफर होती. क्लच जेव्हा आपण सोडलेला असेल, जेव्हा क्लच डिसएंगेज असेल
क्लच आपण सोडून दिलेला असेल तेव्हा तुमची पॉवर काय होणार आहे, कंटिन्युअसली पुढे ट्रान्सफर होणार आहे. क्लच आपल्याला एंगेज केला म्हणजे क्लच आपण दाबला की काय होणार, ही पॉवर काय होणार, कट होणार. मग जे फक्त इंजिनचं जो फ्लायव्हील आहे ते फक्त त्याच्या जागेवरती गोल फिरणार आहे, इकडनं पुढं पॉवर ट्रान्सफर होणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं आहे गिअर बॉक्स. गिअर बॉक्स काय असते, गिअर कमी जास्त करण्यासाठी, कारण आपली गाडी काय कंटिन्युअसली एका स्पीडने चालणार आहे का, एकच टॉर्क पाहिजे का आपल्याला गाडीला, नाही पाहिजे. जड असेल तर आपल्याला काय पाहिजे, गिअर जेव्हा आपण जडावरती जातो तेव्हा आपण काय करतो, पहिला गिअर टाकतो. जेव्हा आपल्याला फास्ट जायचं असतं तेव्हा आपण दुसरा गिअर, तिसरा गिअर, चौथा गिअर टाकतो, बरोबर नाही. म्हणजे आपल्याला गाडीच्या याला कधी कधी कमी जास्त स्पीड आणि कमी जास्त टॉर्क आपल्याला लागतो. मग ते करायचं काम कोणाचं असतं, गिअर बॉक्सचं काम असतं. इट इज यूज टू गेट डिफरंट स्पीड अँड टॉर्क ॲज पर रिक्वायरमेंट. आपल्याला गरजेनुसार वेगवेगळे स्पीड आणि टॉर्क आपल्याला देण्याचं काम कोण करतं, गिअर बॉक्स. नंतर प्रोपेलर शाफ्ट. प्रोपेलर शाफ्ट कुठे, हा तुमचा कोणता शाफ्ट आहे, पूर्ण प्रोपेलर शाफ्ट आहे. इथं नाव दिलं नाही का प्रोपेलर शाफ्ट, हां इथे प्रोपेलर शाफ्ट आहे का, हा तुमचा कोणता शाफ्ट आहे, प्रोपेलर शाफ्ट. प्रोपेलर शाफ्टचं काम काय आहे, प्रोपेलर शाफ्ट इज इन बिटवीन गिअर बॉक्स, आउटपुट शाफ्ट अँड डिफरन्शियल. प्रोपेलर शाफ्ट कोणाच्या याच्यामध्ये आहे, गिअर बॉक्सच्या आउटपुट शाफ्टमध्ये आणि डिफरन्शियलच्या इनपुट शाफ्टच्या याच्यामध्ये. इकडनं डिफरन्शियल येतं आहे ना, डिफरन्शियलचं इनपुट आणि गिअर बॉक्सचं आउटपुट, यांच्या दोघांच्या मध्ये काय आहे, प्रोपेलर शाफ्ट आहे. प्रोपेलर शाफ्ट इज इन बिटवीन गिअर बॉक्स, आउटपुट शाफ्ट अँड डिफरन्शियल. इट इज यूज टू ट्रान्सफर पॉवर फ्रॉम गिअर बॉक्स टू डिफरन्शियल. गिअर बॉक्समधून डिफरन्शियलला पॉवर देण्याचं काम कोण करते, प्रोपेलर शाफ्ट करतं, बरोबर. नंतर तुमचे कोणते ॲक्सेल आहे, रिअर ॲक्सेल आणि फ्रंट ॲक्सेल. इट ट्रान्सफर्स पॉवर टू व्हील. रिअर ॲक्सेल हे तुमचे दांडके इकडचं आणि इकडचं, हे पॉवर कोण, इकडनं पॉवर घेतल्यानंतर हे कुठं ट्रान्सफर करते, या व्हीलला. रिअर ॲक्सेल रिअर व्हीलला करते, फ्रंट ॲक्सेल फ्रंट व्हीलला करते आणि रिअर ॲक्सेल कुठं करते, मागच्या चाकाला. पुढचं ॲक्सेल पुढच्या चाकाला, मागचं ॲक्सेल मागच्या चाकाला. त्याच्यानंतर व्हील्स काम काय, व्हील्स इज द लास्ट कंपोनंट. इट सपोर्ट्स लोड ऑफ दी व्हेकल. व्हेकलवरती जो काय लोड पडते, मग प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचं लोड आहे, मग तो लोड कोणता आहे, पॅसेंजरचा पण आहे, त्याच्यानंतर गाडीचं स्वतःचं आहे, त्याच्यानंतर ड्रायव्हरचं आहे. या सगळ्यांचं वजन कोण घेते, व्हील घेते. फ्रेम आणि व्हील, फ्रेम व्हील सस्पेन्शन सिस्टीम हे सगळे कोण आहे, वजन घेण्याचं काम करतात, बरोबर. नंतर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट कोणते कोणते आहेत, इट इज यूज्ड फॉर इग्निशन स्टार्टिंग. त्याच्यानंतर इंडिकेटिंग पर्पज, कशासाठी वापरतो आपण इलेक्ट्रिकल इक्विपमेंट, इग्निशनसाठी, स्टार्टिंगसाठी आणि इंडिकेटिंगसाठी. म्हणजे काय, लाईट दाखवायची असेल आपल्याला, लेफ्ट साईडला जायचं असेल, राईट साईडला जायचं असेल तर आपल्याकडे लाईट असतात ना. हां, इग्निशन म्हणजे गाडी चालू करण्यासाठी आपण बॅटरी वापरतो आणि स्टार्टिंग करण्यासाठी बॅटरी वापरतो आणि इग्निशन करण्यासाठी पण काय वापरतो आपण, स्पार्क प्लग वापरतो. म्हणजे हे काय झाले, तिन्ही इलेक्ट्रिकल इक्विपमेंट झाले. इट कन्सिस्ट स्टार्टर, अल्टरनेटर, बॅटरी आणि हॉर्न्स. इथं तुम्ही स्पार्क प्लग पण देऊ शकता. स्पार्क प्लग पण काय आपला इलेक्ट्रिकल इक्विपमेंटच येतो, कळलं. हा प्रश्न पण महत्त्वाचा आहे, विचारलेला आहे तुम्हाला. हां, चार विचारलेत, एक एक्स्ट्रा द्या त्यांना, कळलं. 5 हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे सॅम्पल क्वेश्चन पेपरला, IMP. त्याच्यानंतर तुमचं व्हेकल चासीज. व्हेकल चासी म्हणजे काय, मेन डायग्राम. व्हेकल चासी म्हणजे गाडीची बॉडी सोडून संपूर्ण पार्ट, त्याला आपण काय म्हणतो, व्हेकल चासी. बॉडी सोडून द्यायची आणि बॉडीचे सगळे पार्ट्सला आपण जर फ्रेमवरती जर चिटकवले तर त्याला आपण काय म्हणतो, व्हेकल चासी. फ्रेमलाच लावतो ना आपण, कुठं लावतो मग, फ्रेमलाच चासी म्हणतात. फ्रेमलाच चासी नाही म्हणत, चासी म्हणजे पूर्ण असतं, पण फ्रेमचा मेन पार्ट हा चासी असतो. असं फ्रेमचा मेन पार्ट चासी. चासी कोणाला म्हणतात, या पूर्ण याला. चासी सगळ्यांना असेंबल करून जे तयार होतं ते काय, चासी. आता हे सगळे पार्ट कुठं लावतोय आपण,
गाडीला म्हणजे कशाला लावतोय? फ्रेमला लावतोय. मग याचा मेन पार्ट कोणता झाला? फ्रेम. समजलं? चासीसचा मेन पार्ट कोणता आहे? फ्रेम आहे. आणि सगळे जे पार्ट जेव्हा आपण लावतो तेव्हा त्याचं काय नाव तयार होते? चासी तयार होतं. समजलं? असं ही काय तुमची बॉडी सोडून द्यायची आणि तुमचं बाकीचे संपूर्ण पार्ट्स त्याला काय म्हणणार आपण? चासी म्हणणार. मग तेच लिहिले व्हेकल हॅज मेन 2 पार्ट्स, चासीज अँड बॉडी. व्हेकलला 2 मेन पार्ट कोणते? चासी आणि बॉडी. चासी इज द असेंब्ली ऑफ ऑल पार्ट्स. चासी तुमची काय आहे? असेंब्ली आहे सगळ्या पार्ट्सची विदाउट बॉडी. विदाउट बॉडी हे नाव काय आहे? महत्त्वाचं आहे. बॉडी सोडून द्यायची. बॉडीचे सगळे पार्ट्सला काय म्हणायचं? जर आपण बॉडी सोडून बाकीचे सगळे पार्ट जर आपण फ्रेमला लावले तर काय तयार होते? चासी तयार होते. इट इन्क्लूड्स फ्रेम, इंजिन, क्लच, गिअरबॉक्स, प्रोपेलर शाफ्ट, युनिव्हर्सल जॉईंट, डिफरन्शियल, ॲक्सल, व्हील, स्टेअरिंग, फ्युएल टँक, सस्पेन्शन सिस्टीम एक्सेट्रा. सगळे पार्ट्स कुठं लावलेत आपण? चासी. फ्रेमला. सगळे पार्ट कुठं लावलेत? फ्रेमला. फ्रेम इज द मेन कंपोनंट ऑफ चासी. चौथा पॉईंट लिहितो वाटलंच तर. फ्रेम इज मेन कंपोनंट ऑफ चासी. चासीचा मेन कंपोनंट किंवा मेन पार्ट कोणता आहे? फ्रेम आहे. बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला विचारतात टाईप्स ऑफ व्हेकल लेआउट डिपेंडिंग ऑन देअर चासीस, डिपेंडिंग ऑन द पोझिशन ऑफ द चासी किंवा डिपेंडिंग ऑन द पोझिशन ऑफ द इंजिन. असं विचारतात की इंजिनच्या टाईपनुसार, इंजिनची पोझिशननुसार तुम्ही काय करा? व्हेकलचे काय करा? टाईप सांगा. टाईप्स ऑफ व्हेकल लेआउट डिपेंडिंग ऑन पोझिशन ऑफ इंजिन. म्हणजे इंजिन कुठे आहे? पुढे आहे, मागे आहे, त्याच्यानुसार काय करा? टाईप सांगा. व्हेकलचे टाईप सांगा. नंतर डिपेंडिंग ऑन द पोझिशन ऑफ द इंजिन काय आहे? फुली फॉरवर्ड चासीस. त्यालाच दुसरं नाव काय आहे? टाईप्स ऑफ चासी. टाईप्स ऑफ चासीस म्हणून जरी आलं तरी पण तेच लिहायचं. टाईप्स ऑफ पोझिशन ऑफ इंजिन जरी आलं तरी पण तेच लिहायचं. डिपेंडिंग ऑन द पोझिशन ऑफ द इंजिन. फुली फॉरवर्ड चासीस. फुली फॉरवर्ड चासीस आहे का तुमचं? आहे का बरोबर? नाही, हे पण काय एवढं महत्त्वाचं नाही आहे तरी सांगतो तुम्हाला. फुली फॉरवर्ड चासीस म्हणजे काय? इन दिस चासीस इंजिन इज फिटेड इन फ्रंट ऑफ द ड्रायव्हर सीट. ड्रायव्हरच्या सीटच्या पुढं तुमचं काय असतं? इंजिन फिट केलेलं असतं. बरोबर. इंजिन इज फिटेड इन फ्रंट ऑफ द ड्रायव्हर सीट ऑर इन ड्रायव्हर्स कॅबिन. ड्रायव्हरच्या कॅबिनच्या खाली जरी असेल किंवा ड्रायव्हरच्या इंजिनच्या पुढं तरी असेल त्याला काय म्हणायचं? फुल फॉरवर्ड चासीस. म्हणजे फुल फॉरवर्ड म्हणजे काय? इंजिन कुठे आहे? सगळ्यात पुढे. फॉरवर्ड म्हणजे काय असतं? पुढं. बरोबर. सेमी फॉरवर्ड चासीस. सेमी फॉरवर्डचा अर्थ काय असणार आहे? अर्ध आतमध्ये, अर्ध बाहेर. इन दिस टाईप ऑफ चासीस इंजिन इज फिटेड हाफ द ड्रायव्हर कॅबिन अँड हाफ आउटसाइड द कॅबिन. हाफ द ड्रायव्हर कॅबिन आणि हाफ आउटसाइड द कॅबिन. बस चासीस म्हणजे काय? इंजिन इज फिटेड कम्प्लिटली इनसाइड द ड्रायव्हर कॅबिन. इंजिन तुमचं कुठे आहे? पूर्ण इनसाइडली कुठे आहे? आतमध्ये आहे. आता हे काय करा? असं करा. पहिलं फुल फॉरवर्ड चासीस. फुल फॉरवर्ड चासीस म्हणजे कुठे आहे? इंजिन फिटेड कम्प्लिटली. तुम्हाला जर हा शब्द येत नसेल, इंजिन इज फिटेड इन फ्रंट ऑफ ड्रायव्हर सीट. इन फ्रंट ऑफ ड्रायव्हर सीट जर येत नसेल तर इंजिन इज फिटेड आउटसाइड द ड्रायव्हर कॅबिन असं म्हणा. काय म्हणा? आउटसाइड द ड्रायव्हर कॅबिन. ड्रायव्हरची जी कॅबिन आहे त्याच्या पुढं जाणार, ते पुढं जाणार. सेमी फॉरवर्डचा अर्थ काय? हाफ आउटसाइड आणि हाफ इनसाइड द ड्रायव्हर कॅबिन. बरोबर. ड्रायव्हर कॅबिन जी आहे त्याच्या अर्ध बाहेर आणि अर्ध कुठं? आतमध्ये.